सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो मस्त वातावरण झालं आहे पावसाचं, एकदम भारी तुम्हाला दिसत असतं. आणि पाऊस पण चालू आहे थोडासा भुरभुर. आणि असंच वातावरण. आता मी बसलेलो होतो घरात आणि बोर पण होत होतं, कारण कल्पिस्ती पण कॉलेजला गेले आणि मला जायचं, पण मला ना 3 वाजता जायचं आहे, कारण आमचे लेक्चर स्टार्ट 2:45 पासून चालू होता. त्याच्यामुळं आणि प्रॅक्टिकल नसल्यामुळं मग हाय थोड्या घरी नाही का. तर तसं आता नेमकी लाईट पण गेलेली आहे, तर काही सुचतच नाही काय करावं. तसंच म्हणलं एक आयडिया आली मला की काय करा. तर तसं तुम्हाला मी सांगतो की आम्ही मागच म्हणजे खूप दिवसांचा प्लॅन चालू होता ते घ्यायचं. सो आता फायनली 3-4 दिवस आधी ते घेतलेलं आहे. आणि ते म्हणजे वॉलपेपर. हा हा वॉलपेपर म्हणजे आमचं खूप दिवस इच्छा होती, कारण आमची जी भिंत आहे थोडीशी डल होऊन जाते नाही का थोड्या दिवसात. मग त्याच्या इफेक्ट नको पडायला जास्त असं. आणि कधी कसं आहे, टी शर्ट वगैरेची शूटिंग चालू करतो ना आम्ही, तर त्यासाठी परत बॅकग्राऊंडचा प्रॉब्लेम येतो. मग बॅकग्राऊंडचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आम्ही हे लावून घेतलं नाही काही, काय म्हणतात, वॉलपेपर लावून घेतले. सध्या आता हे जवळपास असं इथून सुरुवात केली ना, तर इथून असं इथपर्यंत लावले. पूर्ण तुम्हाला दिसत असं बघा ती रेस तिथं एवढाच. आणि हा सेटअप जो आहे तो सध्या आता तुम्हाला माहितीच आहे, आता थोड्या दिवसात बाप्पांचं आगमन आहे, तर त्यासाठी लावलेलं आहे हा सेटअप. म्हणजे इथंच डेकोरेशन करायचं नाही का. ते खरं तर ते वॉलपेपर त्याच्यासाठीच लावले, टी शर्ट प्रिंटिंग केल्यानंतर जे काय व्हिडिओ वगैरे राहील ना त्यासाठीच. पण तसंच म्हणलं, मग तसंच बाप्पाचं आपण जे काही डेकोरेशन करणार त्यालाच मागं बॅक बनवून टाकून नसतं की नंतर मग आपला डेली यूज तर ते त्यासाठी राहणारच आहे. आणि हे म्हणजे तुम्हाला सांगतो, जास्त एकदम कमी याच्यात ते आम्हाला पडले नाही का. म्हणजे आम्हालाच म्हणजे ज्याला कोणाला घ्यायचं असेल ते एकदम कमी याच्यात ते जवळपास बघा. एक जे वॉलपेपर आहे पुन्हा आता इथं मध्ये मध्ये कापलं आहे आम्ही थोडं. जवळपास एक जो आहे ना, तो ही जी फरशी आहे ना, ही समजा 1 2 3 4 असे 4 फरच्या मिळून एक वॉलपेपर तो असा पूर्ण तयार होतो. असे आम्ही 8 मागवले होते. आणि ते 8 आम्हाला जवळपास पडले होते 504 का काहीतरी असं समथिंग नाही का. 504 मध्ये एकदम भारी येऊन गेले ना गाईस. तुम्ही बघा नीट बघा, त्याच्यावर अशी नॉर्मल बारीक डिझाईन दिसत असेल तुम्हाला बघा असं. आणि थोडा इफेक्ट असा, आता सध्या लाईट नाही त्याच्यामुळं ते नीट दिसत नाही. नाही तर थोड्या तुम्हाला मी लाईट आले ना तेव्हा दाखवतो, एकदम भारी वाटतं नाही का. त्यासाठी जर तुम्हाला पण मागवायचे असेल तुम्ही मागू शकता. मिशो, फ्लिपकार्ट वगैरे चांगले, याच्यापेक्षा पण भारी भारी आहे. पण कसं आहे, व्हाईट लाईटमध्ये प्रकाश चांगला पडला असतं, त्याच्यामुळे आम्ही व्हाईट घेतले. बाकी तुम्हाला जसं शेड पाहिजे त्या टाईपमध्ये सर्व प्रकारे भेटून जाते. आता याच्यावर डेकोरेशन होणार ना, आता इथं बॅकग्राऊंडला काहीतरी थोडं ॲडजस्टमेंट करू याच्यावरनं असं असं. आणि त्याच्यानंतर डेकोरेशन पूर्ण होऊन जाईल आपलं. मग जर तुम्हाला पण मागवायचे असेल तर तुम्ही सर्च करा. चांगले चांगले आम्हाला अजून मागवायचे सध्यापुरतं आम्ही एवढंच हे केले, कारण कसं आहे, मशीन जे आहे ते शक्यतो या भागातच राहतात. याच्यावर म्हणजे शूटिंग समजा काढायचं म्हणले तर मग इथंच नाही का टी शर्ट वगैरे करून एवढ्या भागापर्यंत नाही का असंच करून घेतलं आम्ही. वाट लागल्याच अजून तर पुढं आम्ही घेऊ, बघू अजून 8 एक मागू. आता 500मध्ये 8चा सेटच पूर्ण येतो 500मध्ये, का असे 4चा वगैरे नाही. मग चांगले आहे ना एकदम भारीमध्ये. तर मग आता तुम्हाला मी ना थोड्यात लाईट आली ना तेव्हा दाखवतो ते इफेक्ट कसा पडतो त्याच्यावर नाही का. तर चला थोड्यात भेटू मी लाईट आल्यावर. बाय.